आता चौथा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करू. महत्वाचा प्रॉब्लेम्स आहे, परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक तुम्ही याची प्रॅक्टिस केली पाहिजे. ठीक आहे, समजून घ्या आधी प्रॉब्लेम. ए लिमिटेड प्रपोज टू परचेस द बिझनेस ऑफ मिस्टर ए. ए लिमिटेड प्रपोज टू परचेस द बिझनेस ऑफ मिस्टर ए म्हणजे ए लिमिटेडने प्रपोज केलंय मिस्टर ए चा बिझनेस परचेस करण्यासाठी. गुडविल ऑफ दिस पर्पज इज ऍग्री टू बी व्हॅल्यूड ऍट 3-year परचेस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट ऑफ द पास्ट 4 year. आणि त्याच्यासाठी आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायची. गुडविल किती कॅल्क्युलेट करायचं आहे? 3-year परचेस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 year. 3-year परचेस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 year म्हणजे लास्ट 4 yearचं जे प्रॉफिट आहे त्याच्या बेसिसवरती आधी ऍव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे आणि त्याचा नंबर ऑफ इयर परचेस 3 प्रमाणे आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे, गुडविल आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग आता समजून घ्यायचं सगळ्यांनी. ठीक आहे, बघा व्यवस्थित लक्ष दिलं तर समजेल. मागच्या 4 वर्षांचं प्रॉफिट दिलंय. द पास्ट प्रॉफिट आर 2015, 16, 17 आणि 18 अशा मागच्या 4 वर्षांचं प्रॉफिट दिलं आपल्याला. ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे. ऑन 1 July 2017 अ मेजर रिपेअर ऑफ प्लांट वॉज मेड इन्क्युरिंग कॉस्ट ₹6,000 चार्ज टू रेव्हेन्यू म्हणजे 2017 मध्ये 1 जुलै 2017 मध्ये 6,000 रुपये खर्च केला होता. कशासाठी? मेजर रिपेअरिंग. मेजर रिपेअरिंग म्हणजे रिपेअरिंगचा मोठा खर्च होता. जसं प्लांट रिपेअर केलं असेल, त्याचं काही पार्ट्स वगैरे बदललं असेल किंवा नवीन मोटर वगैरे बसवली असेल तसा हा 6,000 रुपये खर्च होता. मग मेजर रिपेअरिंगचा एक्सपेन्स आहे म्हणजे तो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे आणि कॅपिटल एक्सपेंडिचर ही काय आपली ऍसेट्स आहे. पण त्यांनी 6,000 रुपये ऍसेट साईडला न लिहिता त्यांनी रेव्हेन्यू म्हणून चार्ज केलंय म्हणजे 6,000 रुपये त्यांनी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहिलंय. मग आपण करेक्शन करू. जे बाय मिस्टेक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेव्हेन्यू म्हणून त्यांनी दाखवले 6,000 ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून कमी करू आपण. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून जर 6,000 रुपये कमी केले आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जे 6,000 रुपये त्यांनी लिहिलेत रिपेअर्स ऑफ प्लांट ऍक्च्युली हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. मेजर एक्सपेन्स आहे ना. मेजर म्हणजे हा मोठा खर्च आहे. याच्यामुळे ऍसेटची व्हॅल्यू वाढली असेल किंवा प्लांटची व्हॅल्यू वाढेल म्हणजे हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. तर 6,000 रुपये कुठे लिहायला पाहिजे होते? त्यांनी बॅलन्स शीटचा ऍसेट साईडला लिहायला पाहिजे होते. पण त्यांनी ऍज अ रेव्हेन्यू म्हणून त्याला चार्ज केलंय म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला चार्ज केलंय. ते 6,000 रुपये आपण जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून कमी केले म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साईडला 6,000 रुपये कमी होतील म्हणजे लॉस कमी होईल आणि लॉस कमी झाला तर प्रॉफिट वाढेल. म्हणून 2017चा जो प्रॉफिट आहे 20,000 त्याच्यामध्ये 6,000 रुपये ऍड करून घेतलेत. बघा त्याचं 6,000 काय केलेत? ऍड केलेत. आणि 6,000 कुठे ट्रान्सफर होतील? ऍसेट साईडला. मग ऍसेट साईडला जर 6,000 ट्रान्सफर झाले तर पुढे त्यांनी काय दिलंय? द सेड अमाऊंट टू बी कॅपिटलाइज फॉर गुडविल कॅल्क्युलेशन. गुडविल कॅल्क्युलेशन करण्यासाठी जी अमाऊंट आहे 6,000 त्याला कॅपिटलाइज करायचंय म्हणजे प्रॉफिट लॉस मधून काढायचं आणि ऍसेट साईडला लिहायचंय. प्रॉफिट लॉस मधून काढलं प्रॉफिट वाढेल म्हणून आपण प्रॉफिट मध्ये ऍड केलंय. पण ऍसेट साईडला लिहिल्यामुळे काय होईल? ही फिक्स ऍसेट्स आहे. याच्यावर डेप्रिसिएशन चार्ज होईल. त्यांनी ऍडजस्टमेंट दिली आहे सब्जेक्ट टू डेप्रिसिएशन ऑफ 10% रिड्युसिंग बॅलन्स मेथड. या ऍसेट्स वरती रिड्युसिंग बॅलन्स मेथड प्रमाणे डेप्रिसिएशन चार्ज करायचंय. ऍसेट कधी परचेस केली आहे? 1 जुलै 17ला 6,000 ची ऍसेट घेतली. मग 1 जुलै 17 पासून तर 31 डिसेंबर 17 पर्यंत. मग 17 आपण 31 डिसेंबर का घेतोय? मार्च का घेत नाहीये? इयर कसे दिले? 15, 16, 17, 18 बरोबर. मग आता 15 दिलंय म्हणजे जानेवारी ते डिसेंबर 15 राहील. त्याचप्रमाणे 17 आहे 1 जानेवारी 17 ते 31 डिसेंबर 17. जेव्हा असं सिंगल इयर दिलेला असतो ना तेव्हा कॅलेंडर इयर असतो जानेवारी ते डिसेंबर. म्हणजे इयर एंडिंग का असेल? 31 डिसेंबर असेल. तर 1 जुलै ते 31 डिसेंबर म्हणजे जी अमाऊंट आपण कॅपिटलाइज केली आहे जे प्लांट आहे याचा यूज किती झाला? फक्त 6 महिने. तर 6,000 वरती 10% 600 रुपये डेप्रिसिएशन झालं 12 महिन्यांचं. तर 6 महिन्यांचं डेप्रिसिएशन किती येईल? 300 रुपये. तर 300 रुपये डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येईल म्हणजे लॉस वाढेल प्रॉफिट कमी होईल. म्हणून आपण इथे किती बरोबर 300 रुपये काय केले आपण इथे मायनस केलेत डेप्रिसिएशनचे. पण 2017चा जो क्लोजिंग बॅलन्स तो 18चा
ओपनिंग बॅलन्स. मग 6,000 मधून 300 रुपये डेप्रिसिएशन वजा होऊन जाईल. 300 रुपये डेप्रिसिएशन वजा होईल तर बॅलन्स किती उरला? 5,700. मग 2018चा ओपनिंग बॅलन्स आहे 5,700, तर 5,700चा 10% म्हणजे 570 रुपये डेप्रिसिएशन हा 2018 मध्ये चार्ज होईल. म्हणजे 2018चा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साईडला 570 रुपये डेप्रिसिएशन द्यावं लागेल. हा लॉस आहे म्हणून 2018 मध्ये आपण 570 रुपये वजा केले. ठीक आहे, 2018ला आपण 570 रुपये काय केले? मायनस केले. नंतर द क्लोजिंग स्टॉक फॉर द इयर 2016 वॉज ओव्हर व्हॅल्यूड बाय ₹2,400. 2016चा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो 2400 रुपयाने काय ओव्हर व्हॅल्यूड आहे. 2016 ट्रेडिंग अकाउंट जर आपण तयार केलं तर या ठिकाणी लिहितो आपण क्लोजिंग स्टॉक. तर हा क्लोजिंग स्टॉक जो आहे हा 2400 रुपयाने जास्त दाखवलाय. 2016चा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो 2400 ने काय ओव्हर व्हॅल्यूड आहे म्हणजे जास्त दाखवला गेलाय. मग 2400 रुपयाने जर हा स्टॉक जास्त दाखवला गेला असेल तर तो वजा करा, कारण की चुकीने तो जास्त दाखवलाय, ओव्हर व्हॅल्यूड आहे. तो ऍक्च्युली 2400 रुपये जास्तीचा नव्हता पण दाखवताना त्याला ओव्हर व्हॅल्यूड दाखवलाय. तर गुडविल कॅल्क्युलेशन करताना नॉर्मल व्हॅल्यू पर्यंत आणावं लागेल स्टॉक. तर 2400 रुपये जो जास्तीचा दाखवलाय तो कमी करावा लागेल. म्हणजे क्लोजिंग स्टॉक 2400 रुपयाने जर कमी झालं तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड कमी होते म्हणजे ग्रॉस प्रॉफिट कमी होईल. ग्रॉस प्रॉफिट कमी होईल. ग्रॉस प्रॉफिट कमी झाला म्हणजे नेट प्रॉफिट कमी होईल. बरोबर. म्हणून 2016चा जो नेट प्रॉफिट आहे त्याच्यामधून 2400 रुपये वजा केलेत. त्याच्यामधून 2400 काय केले आपण वजा केले. पण 2016चा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो 2017चा काय असेल? ओपनिंग स्टॉक असेल. मग 2017चा ओपनिंग स्टॉक बी 2400 रुपयाने काय होईल? कमी होईल. आणि ओपनिंग स्टॉक जर कमी झाला तर ग्रॉस प्रॉफिट वाढेल. ग्रॉस प्रॉफिट वाढला तर नेट प्रॉफिट वाढेल. म्हणून 2018चा जो प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये 2017चा जो प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये 2400 रुपये ऍड केले. समजलं? 2016ला क्लोजिंग स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहे तर 2016चा क्लोजिंग स्टॉक कमी होईल. क्लोजिंग स्टॉक कमी झाला तर ग्रॉस प्रॉफिट कमी होईल, नेट प्रॉफिट कमी होईल. म्हणून 16चा नेट प्रॉफिट 2400 रुपयाने आपण वजा केला. 2016चा क्लोजिंग स्टॉक तो 17चा ओपनिंग स्टॉक. मग 2016चा जर क्लोजिंग स्टॉक कमी झाला तर ऑटोमॅटिकली 17चा ओपनिंग स्टॉक पण काय होईल? कमी होईल. आणि ओपनिंग स्टॉक कमी झाला तर ग्रॉस प्रॉफिट इन्क्रीज होतो, वाढतो. ग्रॉस प्रॉफिट वाढला तर नेट प्रॉफिट पण वाढेल. म्हणून 2017चा प्रॉफिट मध्ये 2400 रुपये काय केले आपण? प्लस केले. ठीक आहे. टू कव्हर मॅनेजमेंट कॉस्ट ऍज अॅन्युअल चार्ज ₹4,800 शुड बी मेड. म्हणजे काय करायचंय तुम्हाला की प्रत्येक वर्षी 4,800 रुपये 4,800 मॅनेजमेंट कॉस्ट चार्ज करायचंय. म्हणजे दरवर्षी 4800 रुपये मॅनेजमेंट कॉस्ट अॅन्युअल चार्जेस म्हणून तुम्हाला चार्ज करायचे. तर अॅन्युअल चार्जेस मॅनेजमेंट कॉस्ट जर आपण चार्ज केलं तर प्रॉफिट कमी होईल. प्रॉफिट कमी होईल म्हणजे दरवर्षी 4,800 रुपये वजा करावे लागतील. म्हणून दरवर्षी 4,800 काय केले आपण? वजा केले. समजलं? आणि या पद्धतीने मग प्रत्येक वर्षाचा प्रॉफिटची बेरीज करायची. नंतर मग ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं, मग गुडविल कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. बघा आता प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केलाय समजून घ्या. पहिले या पद्धतीने आपण टेबल तयार करून घेतलं. मग या पद्धतीने टेबल का तयार केलं? कारण की ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, दर वर्षाचे अॅन्युअल चार्जेस अशा ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत म्हणून आपण या पद्धतीने टेबल तयार केलाय. मग इथे सगळ्यात आधी प्रॉफिट लिहून घ्यायचंय. सगळ्यात आधी लिहायचंय प्रॉफिट. प्रत्येक वर्षाचं प्रॉफिट 20,190, 24,800, 20,000 आणि 30,000. तर हा प्रॉफिट आपण लिहून घेतला. ठीक आहे. प्रॉफिट लिहून झाल्यानंतर 6,000 त्यांनी रेव्हेन्यू एक्सपेन्सेस चार्ज केला होता. मेजर रिपेअरिंगचा खर्च होता त्याला त्यांनी रेव्हेन्यू चार्ज केलं होतं. याला कॅपिटलाइज करायचं म्हणजे प्रॉफिट लॉस मधून काढायचं, ऍसेटला लिहायचंय. प्रॉफिट लॉस मधून काढला तर लॉस कमी होईल म्हणजे प्रॉफिट वाढेल. म्हणून 2017 या वर्षी 6,000 रुपये आपण प्लस केले. हे 6,000 रुपये प्लस केले. ऍड कॅपिटलायझेशन ऑफ रिपेअर्स 6,000 रुपये. मग यांची टोटल करून घेतली परत. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन चार्ज केलंय. ठीक आहे. पहिल्या वर्षी 6 महिन्याचं डेप्रिसिएशन, दुसऱ्या वर्षी 1 वर्षाचं डेप्रिसिएशन. ते मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलंय. नंतर मॅनेजमेंट कॉस्ट वजा केली दरवर्षी आणि ओव्हर व्हॅल्यू 2016ला मायनस होईल, 2017ला प्लस होऊन जाईल. यांची टोटल करा. यांची टोटल केल्यानंतर मग ऍव्हरेज प्रॉफिट काढायचा आहे.
टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर गिव्हन, 4 वर्षांचं प्रॉफिटची टोटल होईल डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर गिव्हन किती 4. मग आन्सर मिळेल तुम्हाला किती 20,230, 20,230 रुपये ऍव्हरेज प्रॉफिट मिळालं. आणि मग गुडविल कॅल्क्युलेट करा. ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस, 20,230 गुणिले नंबर ऑफ इयर परचेस दिलं होतं त्यांनी किती 3 इयर. तर गुडविलचा आन्सर मिळाला तुम्हाला 60,690, 60,690. समजलं हे या पद्धतीने. हा प्रॉब्लेम IMP करून घ्यायचा.